आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। पवार गटाचे उत्तम जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार। निवडणूक आयोगाने माळशिरस विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर न केल्यास 25 तारखेपासून जंतर मंतरवर आंदोलनाचा इशारा। विधानसभा सदस्यांना त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना द्यावा लागतो, तो खरा राजीनामा असतो। हा देखावा पब्लिसिटीसाठी, नैराश्यासाठी तयार केलेला हे फेक नरेटिव्ह। जानकरांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर तटकर यांची प्रतिक्रिया। सभा अध्यक्ष असतील, विधान परिषदेचे सभापती असतील, लोकसभेचे अध्यक्ष असतील, राज्यसभेचे उपाध्यक्ष असतील, त्यांच्याकडे द्यावा लागतो, तोच खरा अधिकृत राजीनामा असतो। इतर हे तयार केलेले हे सगळे फेक नॅरेटिव्ह आहे, त्यातला तो एक भाग आहे। अधिवेशनाला हजेरी लावण्याची प्रफुल्ल पटेल आणि तटकर यांची विनंती, त्यामुळे हजेरी लावली। छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, नाराजीचा प्रश्न नाही असंही वक्तव्य। नाराजी वगैरे दूर झाली वगैरे हा काही प्रश्न येत नाही। काल प्रफुल्ल पटेल साहेब जे आहेत जवळजवळ 2 तास येऊन बसले होते, त्यांनी सुद्धा विनंती केली की आपण थोडा वेळ येऊन जा। मी श्रद्धेनं वागलो, पण मला अश्रद्धेनं वागणूक दिली। शिर्डीत बोलताना भुजबळांचं मोठं वक्तव्य। किती वादळं आली काय आणि शांत झाली काय, अपडाऊन्स, पण समता परिषदेचं आणि मागासवर्गीयांचं आमचं काम जे आहे, गरिबांचं काम, ते आमचं सुरूच असतं। सबूर चुकीच्या पद्धतीने अर्ज करणाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे नको म्हणून अर्ज केलेत। सरकार कुणाचेही पैसे माघारी घेणार नाही, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। पडताळणीपूर्वीच 4000 महिलांची लाडकी बहीण योजनेतून माघार। पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्यानं माघार घेतल्याची माहिती। सतीश चव्हाण यांची पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घर वापसी। पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांचा अजित पवार गटात प्रवेश। सतीश चव्हाण यांनी शरद पवार गटाकडून गंगापूर विधानसभा लढवली होती। आघाडी झाली तर ठीक, नाही तर राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास तयार। पालिका निवडणुकीबाबत दिलीप वळसे पाटील यांचं मोठं वक्तव्य। गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा। संचालकांनी 43 लाख सदावर्तेंच्या पत्नीच्या खात्यात टाकले। एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा आरोप, तर सदावर्तेंनी आरोप फेटाळले।